अशोक सराफ महाराष्ट्र भूषण सुपरस्टार अभिनेत्याचा गौरव। आपल्या सहज सुंदर अभिनयातून निर्मळ आणि खुसखुशीत विनोदाची पेरणी करत गेली 5 दशकं सिनेमा नाटकातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून ही घोषणा केली। अशोक सराफ यांचे कलाक्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे। अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत 300हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे। पांडू हवालदार सिनेमातील सखाराम हवालदार आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील धनंजय माने यासह त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसल्या आहेत। अनेक वर्ष उलटूनही या भूमिकांची आणि चित्रपटांची जादू आजही कायम आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदन केले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन करताना सराफ यांना जाहीर झालेला हा पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ दैदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव आहे असे म्हटले आहे। आपल्या सहज सुंदर अभिनयाने, विनोदी भूमिकांनी त्यांनी रसिकांना मनमुराद हसवले। मराठीसह हिंदी कलाक्षेत्र समृद्ध केले। मराठीतील सुपरस्टार अभिनेता म्हणून नवोदित कलावंतांना प्रेरणा दिली। त्यांनी वैयक्तिक जीवनातही आदर्श नैतिक मूल्यांची जपणूक केली। कोट्यावधी महाराष्ट्रवासियांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वावर केलेल्या प्रेमाचे हे प्रतीक आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे। अशोक सराफ यांनी 1960च्या उत्तरार्धात मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली। व्यावसायिक नाटकापासून कारकिर्दीला सुरुवात करत त्यांनी पांडू हवालदार, राम राम गंगाराम, अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जम्मत, आयत्या घरात घरोबा, एक उन्हाळ दिवस, एक डाव धोबी पछाड, शुभमंगल सावधान, आई नंबर 1 अशा सुमारे 180 मराठी चित्रपटातून विविध भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। त्यांनी गंभीर आणि खलनायकी भूमिकाही ताकदीने उभारल्या। करण अर्जुन, यस बॉस, बेनाम बादशाह, जोरू का गुलाम, खूबसूरत, कोयला आणि सिंघम यासारख्या 52 हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे। एक अभिनेता म्हणून ते त्यांच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखले जातात। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।